वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. सहकार इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि सहकार हा विषय कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेचा आहे. यामधील प्रकरण क्रमांक 8 सहकारी विपणन संस्था म्हणजेच सहकारी खरेदी विक्री संस्था या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जी प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला अ. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. पर्याय दिलेले आहेत, अचूक उत्तर निवडायचं, विधान पूर्ण लिहायचं, टिंबटिंबच्या जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने, एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं. अशी उत्तरपत्रिका नेहमी नीटनेटकी लिहायची. क्रमांक 1. शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे टिंबटिंब सहकारी संस्थेचे कार्य असते. पर्याय दिलेले आहेत, अ. विपणन, ब. ग्राहक, क. पतपुरवठा. आणि याचं अचूक उत्तर आहे विपणन. पूर्ण वाक्यामध्ये विधान लिहायचं. शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे विपणन सहकारी संस्थेचे कार्य असते. क्रमांक 2. भारतातील पहिली सहकारी विपणन संस्था टिंबटिंब येथे स्थापन झाली. पर्याय अ. गदग, ब. हुबळी, क. चेन्नई. अचूक उत्तर आहे पर्याय ब. हुबळी. 3. शेतकऱ्यांना आपला शेतमाल टिंबटिंब अभावामुळे मिळेल त्या किमतीला विकावा लागतो. पर्याय आहे अ. साठवणूक, ब. मध्यस्थ, क. अभिकर्ते. आणि अचूक उत्तराचा पर्याय अ. साठवणूक. क्रमांक 4. सहकारी खरेदी विक्री संस्थाचा मुख्य उद्देश टिंबटिंब तत्वावर शेतमालाची खरेदी विक्री करणे हा होय. पर्याय अ. व्यापारी, ब. धार्मिक, क. सहकारी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे सहकारी. क्रमांक 5 विधान आहे, विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या खरेदी विक्री कार्याबरोबर टिंबटिंब क्रिया पार पाडते. पर्याय अ. आर्थिक, ब. विपणन, क. उत्पादन. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. विपणन. 6. विपणन सहकारी संस्था सभासद शेतकऱ्यांना शेतीमालाच्या तारणावर ठराविक रक्कम टिंबटिंब म्हणून देतात. पर्याय अ. उचल, ब. व्याज, क. देणी. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ. उचल देतात. 7. सहकारी विपणन संस्थांमुळे शेतकऱ्यांची टिंबटिंबपासून मुक्तता होते. पर्याय अ. सरकार, ब. ग्राहक, क. मध्यस्थ. उत्तराचा अचूक पर्याय आहे क. मध्यस्थ. 8. शेतमालाच्या बाजारातील किमती टिंबटिंब ठेवण्यासाठी विपणन सहकारी संस्था कार्यरत असतात. पर्याय अ. स्थिर, ब. अस्थिर आणि क. अत्यल्प. उत्तराचा अचूक पर्याय आहे स्थिर. प्रश्न पहिल्यातलाच ब आहे, जोड्या लावा. अ गट आणि ब गट. अ गटामध्ये अ. नाफेडची स्थापना, ब. विपणन सहकारी संस्था, क. प्राथमिक सहकारी विपणन संस्था, ड. शेतीमालाचे तारण आणि ए. नाफेडचे मुख्य कार्यालय. अ गटामध्ये 5 बाबी आणि ब गटामध्ये दिलेल्या 10 बाबी आहेत. 1. सभासदांना आगाऊ रक्कम, ब. गाव पातळीवर कार्य, 3. शेतमाल खरेदी विक्री, 4. 1951, 5. मुंबई, 6. ग्राहकांना महाग माल, 7. जिल्हा पातळीवर कार्य, 8. औद्योगिक मालाचे उत्पादन व विक्री, 9. 1958 आणि 10. दिल्ली. आता अ गटामध्ये 5 बाबी आहे, ब गटातल्या 5 बाबींशी जुळतील 5 बाबी जादा दिलेल्या आहेत. आपण जोड्या लावूया, उत्तरं घेऊ. पहिली जोडी आहे अ. नाफेडची स्थापना 1958, ब. विपणन सहकारी संस्था शेतमालाची खरेदी विक्री, क. प्राथमिक सहकारी विपणन संस्था तालुका पातळीवर कार्य, ड. शेतमालाचे तारण सभासदांना आगाऊ रक्कम, ए. नाफेडचे मुख्य कार्यालय दिल्ली. 5 पैकी 5 जोड्या लावायच्या आहेत. प्रश्न पहिल्यातला क. खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा. क्रमांक 1. राष्ट्रीय स्तरावर सहकारी तत्वावर खरेदी विक्रीचे कार्य करणारी संघ संस्था. त्याचं उत्तर आहे नाफेड. एका शब्दात किंवा शब्दसमूहात उत्तर. क्रमांक 2. शेतकऱ्यांच्या शेतीमालास रास्त भाव मिळवून देणारी सहकारी संस्था. उत्तर आहे विपणन सहकारी संस्था.
3. विपणन सहकारी संस्थांच्या कार्यामुळे बाजारातून उच्चाटन झालेला घटक, ते आहे मध्यस्थ, हा घटक उच्चाटन झाला. 4. शेतीमालाच्या खरेदी विक्रीसह एकत्रीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण, बांधणी, साठवणूक, वाहतूक इत्यादी सेवा पुरवणारी संस्था. क्रमांक 4चं उत्तर आहे विपणन सहकारी संस्था. 5. शेती पतपुरवठा व माल विक्री यांची सांगड घालण्याचे कार्य करणारी संस्था. त्याचं उत्तर आहे विपणन सहकारी संस्था. एका शब्दात किंवा शब्दसमूहात उत्तर येतं. प्रश्न पहिल्यातला ड आहे. खालील विधानात चूक की बरोबर ते लिहा. इथे उत्तरे घेतलेली आहेत. क्रमांक 1. पतपुरवठ्याची विक्रीशी सांगड घातल्यास कर्ज वसुलीला मदत होत नाही. पहिलं विधान चूक आहे. 2. विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या बाजारातील किमती स्थिर ठेवतात. विधान बरोबर आहे. 3. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढवतात. तिसरं विधानही बरोबर आहे. 4. सहकारी विपणन संस्थांपेक्षा दलालांकडून शेतमालास योग्य किंमत मिळते. चौथं विधान चूक आहे. 5. विपणन सहकारी संस्था केवळ शेतीमालाच्या खरेदी विक्रीचे कार्य सरकारी तत्वावर करतात. पाचवं विधान चूक आहे. 6. विपणन सहकारी संस्था शेतकऱ्यांना शेतीमालाच्या तारणावर अर्थसहाय्य करतात. विधान बरोबर आहे. आणि 7. सहकारी विपणन संस्थेमुळे शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही. विधान चूक आहे. प्रश्न पहिलाच आहे, त्यातला ई. खालील विधाने पूर्ण करा. 1. सहकारी विपणन संस्थेमुळे टिंबटिंबचे उच्चाटन होते. उत्तर आहे मध्यस्थांचे उच्चाटन होते. 2. सहकारी खरेदी विक्री संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतमालाच्या तारणावर टिंबटिंब देतात. उत्तर आहे आगाऊ रक्कम, त्याला उचल असं देखील म्हणतात. 3. नाफेडचे मुख्य कार्यालय टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे दिल्ली येथे आहे. 4. शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे टिंबटिंब सहकारी संस्थेचे कार्य असते. उत्तर आहे विपणन सहकारी संस्थेचे कार्य असते. 5. शेतमालाच्या बाजारातील किमती टिंबटिंब ठेवण्यासाठी सहकारी विपणन संस्था कार्यरत असतात. उत्तर आहे स्थिर. क्रमांक 6. सहकारी विपणन संस्था टिंबटिंबची सौदा शक्ती वाढवतात. उत्तर आहे शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढवतात. 7. सहकारी खरेदी विक्री संस्थांचा मुख्य उद्देश टिंबटिंब तत्वावर शेतमालाची खरेदी विक्री करणे होय. उत्तर आहे सहकारी तत्वावर शेतमालाची खरेदी विक्री करणे होय. आणि 8. भारतातील पहिली सहकारी विपणन संस्था टिंबटिंब साली स्थापन झाली. त्याचं उत्तर आहे 1955. फ प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा. तक्ता दिलेला आहे आणि रिकाम्या चौकटी आहे, तिथे कोणते शब्द भरायचे ते पण दिलेलं आहे. राज्य विपणन संघ, जिल्हा स्तर, विपणन सहकारी संस्था, शेतमालावर प्रक्रिया, दिल्ली, नाफेड, उचल, इंग्लंड एवढे शब्द दिलेले आहे. यापैकीच उत्तरामध्ये शब्द येतील. 1. जिल्हा विपणन संघ, इथे रिकामी चौकट आहे, तिथे उत्तर येणार आहे जिल्हा स्तर. क्रमांक 2. रिकामी चौकट आहे राज्य स्तर, तिथे उत्तर येणार आहे राज्य विपणन संघ. 3. पतपुरवठा व विक्रीत सांगड, रिकामी चौकट आहे, तिथे उत्तर येणार आहे विपणन सहकारी संस्था. 4. तेलबियांपासून तेल, इथे उत्तर लिहायचं आहे शेतमालावर प्रक्रिया. 5. इथे उत्तर लिहायचं आहे शेतमालाचे तारण, तिथे येणार आहे उत्तर उचल, शेतमालाचे तारण. 6. नाफेडचे मुख्य कार्यालय, तिथे उत्तर लिहायचं चौकटीमध्ये दिल्ली. प्रश्न क्रमांक पुढचा आहे ग. एका वाक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1. विपणन म्हणजे काय? 2. विपणन सहकारी संस्था शेतकऱ्यांना कशाच्या तारणावर अर्थसहाय्य करतात? 3. विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या खरेदी विक्री कार्याबरोबरच कोणती कार्य पार पाडते? 4. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कशाच्या अभावामुळे मिळेल त्या किमतीला विकावा लागतो? 5. नाफेड म्हणजे काय? एका वाक्यात उत्तरे पाहूया आपण. क्रमांक 1. विपणन म्हणजे काय? उत्तर, शेतमालाचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, बांधणी, पाठवण आणि सेवा इत्यादी कृतींना एकत्रितरित्या विपणन असे म्हणतात. 2. विपणन सहकारी संस्था शेतकऱ्यांना कशाच्या तारणावर अर्थसहाय्य करतात? उत्तर, विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या तारणावर शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करतात.
क्रमांक 3. विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या खरेदी विक्री कार्याबरोबरच कोणती कार्य पार पाडते? उत्तर. विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या खरेदी विक्री कार्याबरोबरच विपणनाची कार्य पार पाडते. 4. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कशाच्या प्रभावामुळे मिळेल त्या किमतीला विकावा लागतो? उत्तर. साठवणीच्या सोयीच्या अभावी शेतकऱ्यांना आपला शेतमाल मिळेल त्या किमतीला विकावा लागतो. एका वाक्यात क्रमांक 5. नाफेड म्हणजे काय? उत्तर. राष्ट्रीय पातळीवर सहकारी तत्वावर खरेदी विक्रीचे कार्य करणाऱ्या संघीय संस्थेला नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन म्हणजेच नाफेड असे म्हणतात. ह प्रश्न आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य दिलेलं आहे, त्यात एक शब्द अधोरेखित किंवा अंडरलाईन केलेला आहे, तो शब्द चुकलेला आहे. तिथे अचूक योग्य उत्तर लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचं. 1. विपणन सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांची ग्राहकांपासून मुक्तता होते. ग्राहकांपासून शब्द चुकीचा आहे. उत्तर आहे मध्यस्थांपासून मुक्तता होते. 2. सहकारी विपणन संस्था मध्यस्थांची सौदाशक्ती वाढवतात. मध्यस्थांची शब्द चुकलेला आहे, तिथे लिहायचं शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढवतात. 3. भारतात पहिली विपणन संस्था मद्रास प्रांतात स्थापन झाली. मद्रास चुकीचं आहे, तिथे उत्तर आहे मुंबई प्रांतात स्थापन झाली. 4. विपणन सहकारी संस्थांचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. हुकुमशाही चूक आहे, तिथे लिहायचं लोकशाही पद्धतीने चालतो. 5. शेतमालाच्या बाजारातील किमती अस्थिर ठेवण्यासाठी विपणन सहकारी संस्था कार्य करतात. अस्थिर चुकीचं आहे, तिथे दुरुस्त करून स्थिर हा शब्द लिहायचा. ई प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द शोधा. शब्दांचा गट दिला आहे, त्यामध्ये विसंगत आहे किंवा त्यात न बसणारा शब्द शोधायचा. क्रमांक 1. अ. शेतमालाचे एकत्रीकरण. ब. घर बांधणी. क. शेतमालाची बांधणी. ड. शेतमालाची वाहतूक. आणि या गटात न बसणारा शब्द आहे घर बांधणी, शेतीशी संबंधित नाही आहे. 2. अ. नाफेड. ब. भागीदारी संस्था. क. राज्य सहकारी खरेदी विक्री संघ. ड. जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ. आणि या गटात न बसणारा शब्द आहे भागीदारी संस्था. ज प्रश्न आहे. योग्य क्रम लावायचा आहे. अ. बांधणी. ब. शेतमाल विक्री. क. प्रतवारी. ड. एकत्रीकरण. यांचा अचूक क्रम लावायचा आहे. उत्तरामध्ये पाहू. पहिल्यांदा येणार आहे ड. एकत्रीकरण, नंतर क. प्रतवारी, नंतर अ. बांधणी आणि ब. शेतमालाची विक्री. हे काम कसं केलं जातं त्याचा क्रम आहे. प्रश्न क्रमांक 2. खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. नाफेड. 2. विपणन सहकारी संस्था. 3. राज्य सहकारी खरेदी विक्री संघ. 4. जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ. 5. प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संस्था. या 5 संज्ञा आपण स्पष्ट करूया. क्रमांक 1. पहिली संज्ञा आहे नाफेड म्हणजेच राष्ट्रीय सहकारी खरेदी विक्री संघ. उत्तर. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ म्हणजेच नाफेड ही सर्वोच्च संस्था 2 ऑक्टोबर 1958 रोजी स्थापन करण्यात आली. नाफेड हा देशातील विपणन सहकारी संस्थांचा महासंघ आहे आणि सर्व राज्यातील सहकारी विपणन संघ या संस्थेचे सभासद आहेत. देशातील 31पेक्षा अधिक शहरात त्यांची कार्यालये असून ती सर्व राज्यातील सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यात सुसूत्रता आणणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि शेतमालाच्या आयात निर्यातीविषयीची कामे करतात. दुसरी संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 2. विपणन सहकारी संस्था. उत्तर. तंबाखूसारख्या एकाच शेतमालाचे विपणन करणाऱ्या सहकारी संस्था असतात. जिल्हा खरेदी विक्री संघ सारख्या सहकारी संस्था अनेक वस्तूंचे विपणन व्यवहार करतात. विपणन सहकारी संस्थांची रचना बहुस्तरीय असून गाव व तालुका पातळीवर प्राथमिक संस्था, जिल्हा पातळीवर मध्यवर्ती संस्था, राज्य पातळीवर शिखर संस्था कार्य करतात. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा संघ कार्यरत असतो. गाव किंवा तालुका स्तरावर शेतमाल, फळे व भाजीपाला, कापूस, तंबाखू इत्यादी कृषी मालाचे विपणन करणाऱ्या आणि अन्य उत्पादित मालांचे विपणन करणाऱ्या सहकारी संस्था अस्तित्वात आहेत. मात्र कृषी मालाचे विपणन करणाऱ्या संस्था सर्वाधिक आहेत. अलीकडच्या काळात सहकारी पतपुरवठा संस्था आणि विपणन सहकारी संस्था सामंजस्य करार करण्यात येतात. त्याद्वारे पतपुरवठ्याशी
पतपुरवठ्याची विक्रीशी सांगड घालण्यात येते. शेतमालाच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेतून कर्जाची परस्पर परतफेड करण्यात येते. याशिवाय काही विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या तारणावर त्यांच्या सदस्यांना पतपुरवठा करतात आणि त्या मालाच्या विक्रीनंतर कर्जाऊ दिलेली रक्कम वसूल करतात. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 3, राज्य सहकारी खरेदी विक्री संघ. राज्य सहकारी विपणन संघ राज्यस्तरावर स्थापन करण्यात येतात. राज्यातील विपणन क्षेत्रातील ती शिखर संस्था असते. तिच्याद्वारा जिल्हा व प्राथमिक संघाच्या कार्यात सुसूत्रता व समन्वय आणला जातो. तिच्याद्वारा जिल्हा व प्राथमिक संघांना कर्ज पुरवठा केला जातो. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 4, जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ. उत्तर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी खरेदी विक्री संघ किंवा जिल्हा विपणन संस्थांची स्थापना जिल्हा स्तरावर करण्यात येते. जिल्ह्यातील प्राथमिक विपणन सहकारी संघाच्या कामकाजावर ही संस्था देखरेख ठेवते आणि त्यांच्या कार्यात समन्वय प्रस्थापित करते. संज्ञा स्पष्ट करा. क्रमांक 5, प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ. उत्तर: प्राथमिक सहकारी खरेदी विक्री संघ किंवा विपणन सहकारी संस्थांची स्थापना सामान्यतः दुय्यम बाजारपेठेच्या शहरात, मंडईच्या ठिकाणी आणि विकास गट किंवा तालुका स्तरावर करण्यात येते. त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी संस्थेचे सभासद असतात. ही संस्था गाव किंवा तालुका स्तरावर विपणनाचे कार्य करीत असते. प्रश्न क्रमांक 3, स्वमत लिहा किंवा उपयोजनावर आधारित प्रश्न. क्रमांक 1, दलाल व मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचे शोषण होते याबाबत आपले मत व्यक्त करा. 2, सहकारी विपणन संस्थांची उपयुक्तता याबाबत आपले मत व्यक्त करा. 3, विपणन सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे यावर आपले मत व्यक्त करा. क्रमांक 1, स्वमत लिहायचं आहे. दलाल व मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचे शोषण होते याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर: पूर्वीच्या काळात दलाल व मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचे शोषण होत असे. या विधानाशी मी सहमत आहे. 1, सहकारी विपणन संस्था अस्तित्वात येण्याआधी शेतमालाचे व्यापारी आणि त्यांचे आडते शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करत असत. 2, शेतकऱ्यांच्या निरक्षरता, दारिद्र्य आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन हे मध्यस्थ शेतकऱ्यांचे अपरिमित शोषण करीत असत. 3, शेतमालाच्या उत्पादनासाठी हे मध्यस्थ शेतकऱ्यांना अवाजवी व्याज आकारून कर्ज पुरवठा करीत असत. त्या कर्जाची परतफेड करण्याच्या निमित्ताने अत्यंत कमी दराने मालाची विक्री करण्यास ते शेतकऱ्यांना भाग पाडत असत. 4, उत्पादित मालाच्या साठवणुकीची सोय लहान शेतकऱ्यांकडे नसल्याने नुकसान सोसून त्यांना आपला माल विकणे भाग पडत असे. 5, शेतकऱ्यांचे मध्यस्थांकडून होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि कृषी मालाला रास्त दर मिळावा या उद्देशाने सहकारी विपणन संस्था स्थापन करण्यात आल्या. त्याद्वारे मध्यस्थांचे उच्चाटन झाले आहे. स्वमत लिहायचं आहे. क्रमांक 2, सहकारी विपणन संस्थांची उपयुक्तता याबाबत आपले मत व्यक्त करा. उत्तर: सहकारी विपणन संस्थांची उपयुक्तता पुढील प्रमाणे आहे. 1, मालाचे संकलन. या संस्था उत्पादित शेतमालाचे संकलन व एकत्रीकरण करतात. संस्थेच्या संकलन केंद्रात सभासदांनी आणलेल्या मालाचे संकलन करण्यात येते. काही संस्था फिरती संकलन केंद्रे स्थापन करून प्रत्यक्ष शेतातून मालाचे संकलन करीत असल्याने मालाच्या वाहतुकीवरील खर्च कमी होतो. 2, प्रतवारी. संकलित केलेल्या मालाची प्रतवारी संस्थेद्वारा करण्यात येते. मालाच्या दर्जानुसार त्याची किंमत निश्चित होत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा व उपभोक्त्या ग्राहकांचा लाभ होत असतो. मालाची प्रतवारी व प्रमाणीकरण केल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची रास्त किंमत मिळते, तर ग्राहकांना योग्य किमतीला दर्जेदार माल उपलब्ध होतो. क्रमांक 3, साठवणूक. शेतमाल नाशवंत असल्याने साठवणुकीची सोय नसेल तर त्यास योग्य दर मिळत नाही. गोदामे आणि अलीकडच्या काळात शीतगृहे या स्वरूपात साठवणूक व्यवस्था उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील किमतीच्या चढ उतारांना सामोरे जाणे आणि योग्य दर प्राप्त होईपर्यंत मालाची विक्री न करणे शक्य झाले आहे. या व्यवस्थेमुळे मालाच्या वजनात घट होत नाही आणि त्यांचा दर्जा टिकून राहतो. अशा प्रकारे साठवणूक व्यवस्थेद्वारा शेतमालाच्या किमतीच्या स्थिरीकरणास विपणन सहकारी संस्था हातभार लावतात. क्रमांक 4, पतपुरवठा व विक्रीशी सांगड.
शेतमालाच्या तारणावर या संस्था त्यांच्या सभासदांना अल्पकालीन पतपुरवठा करतात. मालाची विक्री झाल्यानंतर त्याची परतफेड करण्यात येते. तसेच सहकारी पतपुरवठा संस्था व विपणन सहकारी संस्था यात सामंजस्य प्रस्थापित झाल्याने उत्पादक कामासाठी पतसंस्थेने शेतकरी सभासदांना दिलेल्या कर्जाची वसुली त्या मालाच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या पैशातून विपणन संस्था करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे प्रमाण कमी होण्यास सहाय्य होते. 6. विपणन विषयक माहितीचे संकलन व वितरण. खरेदी विक्रीच्या सर्व व्यवहारांशी निगडीत माहितीचे संकलन या संस्था करतात. बाजारपेठेतील अद्ययावत माहितीचे संकलन करणे आणि सभासदांपर्यंत ती पोहोचवण्याची कामगिरी या संस्था पार पाडतात. ही जबाबदारी प्रामुख्याने राज्य स्तरावरील शिखर संस्था किंवा राष्ट्रीय स्तरावरील संघीय संस्था हाती घेतात. संस्थेच्या मुखपत्रातून आणि नियतकालिकातून या माहितीचे वितरण करण्यात येते. या माहितीच्या आधारे शेतमालाच्या उत्पादनाची बाजारपेठेतील माहितीशी सांगड घालता येते आणि त्यानुसार मालाचा दर्जा, प्रकार, उत्पादन तंत्र इत्यादीत आवश्यक ते बदल करणे शक्य होते. वस्तूंच्या घाऊक व किरकोळ किमतींची माहिती सतत अद्ययावत असल्याने खरेदी विक्री व्यवहारात त्यांची फसवणूक होत नाही. प्रश्न 3 स्वमत लिहायचा आहे. विपणन सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली आहे, यावर आपले मत व्यक्त करा. उत्तर: विपणन सहकारी संस्थांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात निश्चितच सुधारणा झाली आहे. 1. विपणन सहकारी संस्था शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणारे सुधारित बी बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि आधुनिक अवजारे आपल्या सभासदांना उपलब्ध करून देतात. 2. या संस्था उत्पादित मालाचे संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी व प्रमाणीकरण, वाहतूक आणि साठवण या सेवा आपल्या सभासदांना उपलब्ध करून देतात. 3. सहकारी विपणन संस्थांनी शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन केले असल्याने शेतमालाला रास्त दर प्राप्त होत आहे. 4. बाजारपेठेत परिस्थिती प्रतिकूल असल्यास त्या मालाची साठवण करण्याची सोय संस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे बाजारपेठेत परिस्थिती अनुकूल होईपर्यंत मालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत नाही. 5. मालाच्या तारणावर संस्था शेतकऱ्यांना उचल देत असल्याने रास्त दर मिळेपर्यंत शेतकरी आपल्या मालाची विक्री करीत नाहीत. प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा. 1. प्रक्रिया सहकारी संस्था आणि सहकारी विपणन संस्था. 2. पतपुरवठा सहकारी संस्था आणि सहकारी विपणन संस्था. 3. सेवा सहकारी संस्था आणि सहकारी विपणन संस्था. फरक स्पष्ट करायचा आहे. क्रमांक 1. प्रक्रिया सहकारी संस्था आणि सहकारी विपणन संस्था. एका भागामध्ये लिहायचं प्रक्रिया सहकारी संस्था, दुसऱ्या भागामध्ये सहकारी विपणन संस्था. क्रमांक 1. सहकारी तत्वावर शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या आणि त्याद्वारे ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या संस्थांना प्रक्रिया सहकारी संस्था म्हणतात. 1. शेतमाल आणि तत्सम वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सहकाराच्या तत्वानुसार करणाऱ्या संस्थांना सहकारी विपणन संस्था असे म्हणतात. 2. ऊस, कापूस, भाजीपाला, फळे, तेलबिया इत्यादी शेतमालावर प्रक्रिया करणे आणि मुख्य उत्पादनाबरोबरच सहवस्तूंचे उत्पादन करणे हे प्रक्रिया सहकारी संस्थांचे प्रमुख कार्य असते. 2. शेतमालाची खरेदी विक्री आणि त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण, बांधणे, साठवणूक आणि वाहतूक ही सहकारी विपणन संस्थांची प्रमुख कार्य आहेत. 3. शेतमालाचे उत्पादन प्रामुख्याने ग्रामीण भागात होत असल्याने अशा संस्था ग्रामीण भागात कार्य करतात. 3. शेतमालाचे उत्पादन जरी ग्रामीण भागात होत असले तरी त्यांचे विपणन प्रामुख्याने शहरी भागात होत असल्याने प्राथमिक संस्था ग्रामीण भागात आणि जिल्हा मध्यवर्ती संस्था शहरी भागात कार्य करतात. 4. शेतमालाचे उत्पादक शेतकरी प्रक्रिया सहकारी संस्थांचे सभासद असतात. 4. विपणन संस्थेद्वारा उत्पादित शेतमालाची विक्री करण्यास उत्सुक असलेले शेतकरी या संस्थांचे सभासद असतात. 5. प्रक्रिया सहकारी संस्थांनी ग्रामीण औद्योगिकीकरणास चालना दिली आहे. 5. सहकारी विपणन संस्थांनी शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन केले आहे. फरक स्पष्ट करा. क्रमांक 2 पतपुरवठा सहकारी संस्था आणि विपणन सहकारी संस्था. एका भागामध्ये पतपुरवठा सहकारी संस्था, दुसऱ्या भागामध्ये सहकारी विपणन संस्था. 1. कृषी अर्थपुरवठ्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी पूर्ण करणाऱ्या
सहकारी संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. 1. शेतमाल आणि तत्सम वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सहकाराच्या तत्वानुसार करणाऱ्या संस्थांना सहकारी विपणन संस्था असे म्हणतात. 2. या संस्था प्रामुख्याने गरीब शेतकऱ्यांना रास्त व्याजदर आकारून उत्पादक कामासाठी वित्तपुरवठा करतात. 2. शेतमालाची खरेदी विक्री आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण, बांधणी, साठवणूक आणि वाहतूक ही सहकारी विपणन संस्थांची प्रमुख कार्य आहेत. 3. सहकारी पतपुरवठा संस्था प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत असल्या तरी नागरी भागातही अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात. 3. शेतमालाचे उत्पादन जरी ग्रामीण भागात होत असले तरी त्यांचे विपणन प्रामुख्याने शहरी भागात होत असल्याने प्राथमिक संस्था ग्रामीण भागात तर जिल्हा मध्यवर्ती संस्था शहरी भागात कार्य करतात. 4. शेतीच्या कामासाठी ज्यांना कर्जाची गरज आहे असे शेतकरी या संस्थेचे सभासद असतात. 4. विपणन संस्थेद्वारा उत्पादित शेतमालाची विक्री करण्यास उत्सुक असलेले शेतकरी या संस्थांचे सभासद असतात. 5. ग्रामीण कर्जबाजारीपणाच्या समस्येचे निवारण करणे आणि ग्रामीण जनतेची सावकारी पाशातून मुक्तता करणे या उद्देशाने पतपुरवठा सहकारी संस्था स्थापन करण्यात येतात. 5. सहकारी विपणन संस्थांनी शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन केले आहे. फरक स्पष्ट करा. क्रमांक 3. सेवा सहकारी संस्था आणि सहकारी विपणन संस्था. एका भागामध्ये सेवा सहकारी संस्था, दुसऱ्या भागामध्ये सहकारी विपणन संस्था. 1. ग्रामीण भागात शेतीची आदाने आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेला सेवा सहकारी संस्था असे म्हणतात. 1. शेतमाल आणि तत्सम वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार सहकाराच्या तत्वानुसार करणाऱ्या संस्थांना सहकारी विपणन संस्था असे म्हणतात. 2. शेतीच्या उत्पादनात वाढ करणे आणि ग्रामीण जनतेला जीवनावश्यक वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देणे ही सेवा सहकारी संस्थेची प्रमुख कार्य आहेत. 2. शेतमालाची खरेदी विक्री आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण, बांधणी, साठवणूक आणि वाहतूक ही सहकारी विपणन संस्थांची प्रमुख कार्ये आहेत. क्रमांक 3. या संस्था 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात कार्य करतात. 1000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी सामायिक संस्था स्थापन केली जाते. 3. शेतमालाचे उत्पादन जरी ग्रामीण भागात होत असले तरी त्यांचे विपणन प्रामुख्याने शहरी भागात होत असल्याने प्राथमिक संस्था ग्रामीण भागात आणि जिल्हा मध्यवर्ती संस्था शहरी भागात कार्य करतात. 4. लहान शेतकरी, कारागीर व व्यावसायिक या संस्थेचे सदस्य होतात. 4. विपणन संस्थेद्वारा उत्पादित शेतमालाची विक्री करण्यास उत्सुक असलेले शेतकरी या संस्थांचे सभासद असतात. 5. सेवा सहकारी संस्थांची शेतीच्या विकासाला चालना दिली आहे. 5. सहकारी विपणन संस्थांनी शेतमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन केले आहे. प्रश्न क्रमांक 5. टिपा लिहा. 1. सहकारी विपणन संस्थांची वैशिष्ट्ये. 2. नाफेड म्हणजेच राष्ट्रीय शेती सहकारी खरेदी विक्री संघ. 3. विपणन सहकारी संस्था. 4. सहकारी विपणन संस्थेची कार्य. आता याचं उत्तर जे आहे ते प्रश्न क्रमांक 8 मध्ये पाहायचं आहे. आता जो पहिला प्रश्न आहे की सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये, याचं उत्तर जे आहे ते प्रश्न 8व्यामध्ये 1चं उत्तर आहे. डबल प्रश्न झाले तर डबल उत्तर होईल, पण मी एकाच ठिकाणी घेतले. आणि दुसरा प्रश्न जो आहे नाफेड, त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2मध्येच आपण घेतलेलं आहे, प्रश्न 1चं उत्तर. तिसरा प्रश्न आहे टिपाल्या विपणन सहकारी संस्था, त्याचा प्रश्न दुसरा जो पाहिला आपण त्यामध्ये दुसरी टिपा जी आहे किंवा दुसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर याचं उत्तर सारखं आहे. आणि 4थं सहकारी विपणन संस्थेची कार्य जी पाहायची आहेत आपल्याला, पुढे 8वा प्रश्न येईल त्यामध्ये 2चं उत्तर घ्यायचं आहे. इथे पाहून घ्या की कोणत्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे. प्रश्न डबल झालेले आहेत पूर्ण स्वाध्यायामध्ये, मग एकाच ठिकाणी उत्तर घेणं सोयीचं पडतं. प्रश्न क्रमांक 6 कारणे लिहा. 1. विपणन सहकारी संस्था या शेती विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. 2. सहकारी विपणन संस्थेमुळे मध्यस्थांचे उच्चाटन होते. 3. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेची आहे. 4. शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे या उद्देशाने सहकारी विपणन संस्था कार्य करतात.
5. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढवतात. 6. खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारे आर्थिक शोषण सहकारी विपणन संस्थांमुळे टाळले जाते. कारणे लिहा. क्रमांक 1. विपणन सहकारी संस्था या शेती विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. उत्तर 1. सहकारी विपणन संस्था स्थापन झाल्यानंतर मध्यस्थांचे निर्मूलन झाले. हे व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचे अपरिमित शोषण करीत असत व त्यातून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. 2. सहकारी विपणन संस्था शेतमालाचे संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, बांधणी, साठवण आणि वाहतूक इत्यादी सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. 3. प्रचलित बाजार दराप्रमाणे आणि रास्त किमतीला शेतमालाची विक्री करतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. 4. या संस्था शेतीसाठी लागणारी आदाने व जीवनावश्यक वस्तूंची रास्त दराने विक्री करतात. 5. बाजारातील परिस्थिती प्रतिकूल असेल तर मालाची विक्री करण्याऐवजी त्याची साठवण करण्यासाठी आणि मालाच्या तारणावर त्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उचल देतात. म्हणजेच आर्थिक अडचणीच्या काळात त्या शेतकऱ्यांना मदत करतात. अशा प्रकारे विपणन सहकारी संस्था या शेती विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. क्रमांक 2. कारणे लिहा. विपणन सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांचे उच्चाटन झाले. उत्तर 1. सहकारी विपणन संस्था अस्तित्वात येण्याआधी शेतमालाचे व्यापारी आणि त्यांचे आडते शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करत असत. 2. शेतकऱ्यांच्या निरक्षरता, दारिद्र्य आणि असहाय्यतेचा फायदा घेऊन हे मध्यस्थ शेतकऱ्यांचे अपरिमित शोषण करीत असत. 3. शेतमालाच्या उत्पादनासाठी हे मध्यस्थ शेतकऱ्यांना अवाजवी व्याज आकारून कर्जपुरवठा करीत असत. त्या कर्जाची परतफेड करण्याच्या निमित्ताने अत्यंत कमी दराने मालाची विक्री करण्यास ते शेतकऱ्यांना भाग पाडत असत. 4. उत्पादित मालाच्या साठवणुकीची सोय लहान शेतकऱ्यांकडे नसल्याने नुकसान सोसून त्यांना आपला माल विकणे भाग पडत असे. 5. शेतकऱ्यांचे मध्यस्थांकडून होणारे शोषण थांबवण्यासाठी आणि कृषी मालाला रास्त दर मिळावा या उद्देशाने सहकारी विपणन संस्था स्थापन करण्यात आल्या. त्याद्वारे मध्यस्थांचे उच्चाटन झाले आहे. कारणे लिहा. क्रमांक 3. सहकार विपणन संस्था शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेची आहे. उत्तर 1. सहकारी विपणन संस्था स्थापन झाल्यानंतर मध्यस्थांचे निर्मूलन झाले. हे व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचे अपरिमित शोषण करीत असत, त्यातून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. 2. सहकारी विपणन संस्था शेतमालाचे संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, बांधणी, साठवण आणि वाहतूक इत्यादी सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. 3. प्रचलित बाजार दराप्रमाणे आणि रास्त किमतीला शेतमालाची विक्री करतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. 4. या संस्था शेतीसाठी लागणारी आदाने व जीवनावश्यक वस्तूंची रास्त दराने विक्री करतात. 5. बाजारातील परिस्थिती प्रतिकूल असेल तर मालाची विक्री करण्याऐवजी त्याची साठवण करण्यासाठी आणि मालाच्या तारणावर त्या शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उचल देतात. म्हणजेच आर्थिक अडचणीच्या काळात त्या शेतकऱ्यांना मदत करतात. कारणे लिहा. क्रमांक 4. शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे या उद्देशाने सहकारी विपणन संस्था कार्य करतात. उत्तर 1. शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे हे सहकारी विपणन संस्थेचे एक उद्दिष्ट आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या संवर्धनासाठी या संस्था कार्य करतात. 2. सहकारी विपणन संस्था शेतमालाचे संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, बांधणी, साठवण आणि वाहतूक इत्यादी सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. 3. प्रचलित बाजार दराप्रमाणे आणि रास्त किमतीला शेतमालाची विक्री करतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. 4. या संस्था शेतीसाठी लागणारी आदाने व जीवनावश्यक वस्तूंची रास्त दराने विक्री करतात. 5. बाजारातील परिस्थिती प्रतिकूल असेल तर मालाची विक्री करण्याऐवजी त्याची साठवण करण्यासाठी आणि मालाच्या तारणावर त्या शेतकऱ्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उचल देतात. म्हणजेच आर्थिक अडचणीच्या काळात त्या शेतकऱ्यांना मदत करतात. कारणे लिहा. क्रमांक 5. सहकारी विपणन संस्था शेतकऱ्यांची सौदा शक्ती वाढवतात. उत्तर 1. सहकारी विपणन संस्था शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असताना त्याच्याशी निगडित असणारी एकत्रीकरण, प्रतवारी, साठवणूक, वाहतूक, अर्थप्रबंध इत्यादी कामेही करतात. 2. सहकारी विपणन संस्थांनी शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात मध्यस्थांचे उच्चाटन केले असल्याने शेतमालाला रास्त दर प्राप्त होत आहे. 3. बाजारपेठेत परिस्थिती प्रतिकूल असल्यास त्या मालाची साठवण करण्याची सोय संस्था शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे बाजारपेठेत परिस्थिती अनुकूल होईपर्यंत मालाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत नाही.
4. मालाच्या तारणावर संस्था शेतकऱ्यांना उचल देत असल्याने रास्त दर मिळेपर्यंत शेतकरी आपल्या मालाची विक्री करत नाहीत, म्हणजेच त्यांच्या सौदा शक्तीत वाढ झाली आहे. प्रश्न 7. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. आता खूप प्रश्न डबल झालेले आहेत स्वाध्यायामध्ये, त्यामुळे एकाच ठिकाणी आपण उत्तर घेतलेलं आहे. 1. विपणन सहकारी संस्थेची कार्य लिहायची. ते 8व्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न आहे, तिथे उत्तर तुम्हाला सापडेल. 2. विपणन सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या लिहा. ते पण 8व्या प्रश्नातच उत्तर आहे. आणि 3. सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्य. ते पण 8व्या प्रश्नात एकचं उत्तर आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर 7वा आणि 8वा प्रश्न सारखाच आहे. प्रश्न विचारण्याची पद्धती थोडी जरी वेगळी असली पण उत्तरं सारखी आहेत, म्हणून मी उत्तरे एकाच ठिकाणी 8व्या प्रश्नामध्ये घेतलेली आहेत. प्रश्न क्रमांक शेवटचा दीर्घोत्तरी 8वा प्रश्न आहे, म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. 1. सहकारी विपणन संस्था म्हणजे काय, त्या संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि 2. सहकारी विपणन संस्थेची व्याख्या लिहून विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा. आता आपल्याला सविस्तर उत्तर लिहायचं आहे. क्रमांक 1. सहकारी विपणन संस्था म्हणजे काय, या संस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर पाहू. सहकारी विपणन संस्थेचा अर्थ आणि व्याख्या आपल्याला लिहायची आहे. क्रमांक 1. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक किफायतशीर शेतमालाची खरेदी विक्री करण्याच्या कार्यात सभासदांना मदत करावी या हेतूने शेतकऱ्यांची सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी विपणन संस्था होय. 2. मार्गारेट डिग्बी यांच्या मतानुसार सहकारी खरेदी विक्री म्हणजे अशी पद्धती की ज्यामुळे शेतकरी एकत्र येतात आणि उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंतच्या खरेदी विक्री विषयक सर्व क्रिया स्वतः करतात. 3. शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, कीटकनाशके, औषधे, खते, अवजारे, इंजिन पंप, ट्रॅक्टर, मोटार पंप इत्यादी वस्तूंची उत्पादकांपासून घाऊक खरेदी आणि त्यांची रास्त दराने विक्री करण्याचे कार्य या संस्था करतात. 4. विपणनाशी निगडित असलेली कार्ये म्हणजेच शेतमालाची प्रतवारी, वर्गवारी, मालाचं एकत्रीकरण, शेतमाल तारण ठेवून कर्ज व्यवस्था, साठवणुकीची व्यवस्था इत्यादी अन्य कामे या संस्था करतात. तर यातील ब भाग आहे सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये. सहकारी विपणन संस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. शेतकऱ्यांचे ऐच्छिक संघटन. शेतकरी स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी विपणन संस्थेची स्थापना करतात. स्वतःच्या मर्जीनुसार सभासदत्वाचा केव्हाही राजीनामा देऊ शकतात. गाव पातळीवरील सेवा, सहकारी संस्था आणि विविध कार्यकारी संस्थांनाही सहकारी विपणन संस्थेचे सभासदत्व देण्यात येते. 2. शेतमालाचे विपणन. शेतमालाची खरेदी विक्री हे जरी या सहकारी संस्थांचे प्रमुख कार्य असले तरी त्याच्याशी अनुषंगिक असलेले मालाचे संकलन, एकत्रीकरण, प्रतवारी, प्रमाणीकरण, बांधणी, साठवण आणि वाहतूक ही कामेही या संस्था करतात. शेतमालाला रास्त दर मिळवून देणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट असते. 3. बाजारपेठाविषयी माहिती व अन्य सुविधा. या संस्था शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती देतात. त्यांना साठवण केंद्रे, शीतगृहे व वाहतूक या सेवा उपलब्ध करून देतात. मालाच्या तारणावर ते सभासदांना उत्पादन कर्ज व उचल देतात. शेतीसाठी लागणाऱ्या आदानांचा रास्त दराने पुरवठा करतात. 4. लोकशाही कारभार. अन्य सहकारी संस्थांप्रमाणेच विपणन सहकारी संस्थांचे व्यवस्थापन लोकशाही पद्धतीने केले जाते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड निश्चित कालावधीसाठी सर्वसामान्य सभेद्वारा करण्यात येते. सर्व महत्त्वाचे निर्णय संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतले जातात. 5. संघीय रचना. गाव किंवा तालुका पातळीवर, प्राथमिक जिल्हा पातळीवर, मध्यवर्ती आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर सहकारी विपणन संघ अशी सहकारी विपणन संस्थाची 4 स्तरीय संघीय रचना आहे. 6. भांडवल उभारणे. भागभांडवलाच्या विक्रीद्वारे संस्थेचे भांडवल उभारले जाते. सभासद व बिगर सभासदांकडून संस्था ठेवी स्वीकारते. 7. पतपुरवठा व विक्रीत सांगड. उत्पादक कामासाठी संस्था किंवा पतसंस्थांकडून सभासदांना पीक कर्ज उपलब्ध करून देते. सभासदांच्या मालाच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेतून कर्जाची रक्कम वसूल केली जाते. त्यामुळे सभासदांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करीत असतानाच कर्जाची वसुली परस्पर केली जात असल्याने थकबाकीची समस्या आटोक्यात राहते. 8. उचित व्यापार पद्धतीचा अवलंब. व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या साठेबाजी व काळाबाजार आणि ग्राहकांची अडवणूक या अपप्रवृत्तींना आणि अनुचित व्यापार पद्धतींना सहकारी विपणनात आळा बसतो.
दर्जेदार व निर्भेळ मालाची रास्त दराने विक्री, उचित वजन व मापे या उचित व्यापार पद्धतीचा अवलंब केला जातो. संस्था आपल्या सभासदांना उचित व्यापार पद्धतींचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. 9. वजावट. सहकारी विपणन संस्था आपल्या सभासदांना विविध प्रकारच्या विपणन विषयक सेवा उपलब्ध करून देत असते. सभासदांना देय रकमेतून रास्त प्रमाणात दलालीची वजावट संस्था करते. त्यातून संस्थेचा खर्च भागवला जातो. 10. शासनास धान्य खरेदी कार्यात मदत. सहकारी विपणन संस्थांचा त्यांच्या सभासदांशी प्रत्यक्ष संबंध असतो. ग्राहकांना रास्त दराने ग्राहकोपयोगी वस्तूंचे वितरण करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारने बाजारपेठेतून अन्नधान्य व अन्य वस्तूंची खरेदी करीत असतात. या कार्यात सहकारी विपणन संस्था शासनास सहकार्य करतात. महाराष्ट्रात एकाधिकार कापूस खरेदी योजना सहकारी कापूस विपणन संस्थांच्या सहकार्याने राबवली जाते. प्रश्न क्रमांक 2 आहे दीर्घोत्तरी प्रश्न, सविस्तर उत्तर लिहायचं आहे. सहकारी विपणन संस्थेची व्याख्या लिहून विविध कार्ये सविस्तर स्पष्ट करा. उत्तर अ. सहकारी विपणन संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेच्या व्याख्येनुसार खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक किफायतशीर शेतमालाची खरेदी विक्री करण्याच्या कार्यात सभासदांना मदत करावी या हेतूने शेतकऱ्यांची सहकारी तत्वावर स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी विपणन संस्था होय. मार्गारेट डिग्बी यांच्या मतानुसार सहकारी खरेदी विक्री म्हणजे अशी पद्धती की ज्यामुळे शेतकरी एकत्र येतात आणि उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंतच्या खरेदी विक्री विषयक सर्व क्रिया स्वतः करतात. शेतकऱ्यांना लागणारी बी बियाणे, कीटकनाशके, औषधे, खते, अवजारे, इंजिन पंप, ट्रॅक्टर, मोटार पंप इत्यादी वस्तूंची उत्पादकांपासून घाऊक खरेदी आणि त्यांची रास्त दराने विक्री करण्याचे कार्य या संस्था करतात. विपणनाशी निगडीत असलेली कार्य म्हणजेच शेतमालाची प्रतवारी, वर्गवारी, मालाचं एकत्रीकरण, शेतमाल तारण ठेवून कर्ज व्यवस्था, साठवणुकीची व्यवस्था इत्यादी अन्य कामे या संस्था करतात. ब भाग लिहायचा यामधला. विपणन सहकारी संस्थेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. 1. शेतमालाचे एकत्रीकरण आणि प्रतवारी करणे. बहुसंख्य शेतकऱ्यांकडे विक्रीयोग्य शेतमाल कमी प्रमाणात असतो. छोट्या शेतकऱ्यांजवळील मालाचे एकत्रीकरण संस्थेद्वारा करण्यात येते. त्यानंतर संस्थांच्या आवारात कृषी मालाची प्रतवारी करण्यात येते. प्रतवारीमुळे शेतकऱ्याला आपल्या शेतमालाचा दर्जा समजून येतो. उच्च दर्जाच्या मालाला अधिक किंमत मिळते. 2. साठवणुकीच्या सोयी. शेतमाल नाशवंत असल्याने साठवणुकीची सोय नसेल तर त्यास योग्य दर मिळत नाही. गोदामे आणि अलीकडच्या काळात शीतगृहे या स्वरूपात साठवणूक व्यवस्था उपलब्ध झाल्याने बाजारपेठेतील किमतीच्या चढ उतारांना सामोरे जाणे आणि योग्य दर प्राप्त होईपर्यंत मालाची विक्री न करणे शक्य झाले आहे. या व्यवस्थेमुळे मालाच्या वजनात घट होत नाही आणि त्यांचा दर्जा टिकून राहतो. अशा प्रकारे साठवणूक व्यवस्थेद्वारा शेतमालाच्या किमतीच्या स्थिरीकरणास विपणन सहकारी संस्था हातभार लावतात. क्रमांक 3. मालाची बांधणी करणे. शेतमालाची बाजारपेठेपर्यंत किंवा गोदामापर्यंत वाहतूक करता यावी तसेच मालाची नीट हाताळणी करता यावी यासाठी मालाच्या स्वरूपानुसार त्यांची बांधणी करण्यात येते. 4. मालाची वाहतूक करणे. प्रतवारी आणि बांधणीसाठी मालाची वाहतूक करणे आणि त्यानंतर विक्रीसाठी तो बाजारात नेणे यासाठी वाहतुकीची व्यवस्था संस्था करते. 5. शेतमालाची विक्री करणे. विपणन संस्था शेतमालाच्या विक्रीसाठी पुढील 2 पद्धतींचा अवलंब करतात. 1. कमिशन किंवा दलाली घेऊन विक्री करणे. या व्यवस्थेत संस्थेद्वारा शेतकऱ्याचा माल लिलाव पद्धतीने विकला जातो. या व्यवहारात संस्थेला ठराविक दराने कमिशन मिळते. 2. स्वतःच्या जबाबदारीवर खरेदी विक्री करणे. कमिशन पद्धतीत शेतकऱ्याचा फारसा फायदा होत नाही कारण व्यापारी एकत्र येऊन त्यांची कोंडी करतात. म्हणून मोठ्या संस्था स्वतःच्या जबाबदारीवर बाजारभावाने शेतमाल खरेदी करतात आणि कालांतराने त्या मालाच्या विक्रीची व्यवस्था करतात. क्रमांक 6. शेतमालाच्या तारणावर उचल देणे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा क्षमता कमी असते. हंगाम काळात शेतकरी मालाची विक्री करतात. बाजारात मोठ्या प्रमाणात माल आल्याने त्याची किंमत कमी होऊन शेतकऱ्याचे नुकसान होत असते. अशावेळी मालाची विक्री न करणे शेतकऱ्यांच्या हिताचे असते. असे करण्यासाठी संस्था त्यांना प्रवृत्त करते. त्यांच्या निकडीच्या गरजा भागवण्यासाठी मालाच्या किमतीच्या 60% रक्कम उचल म्हणून त्यांना देत असते. मालाची वाढीव दराने विक्री झाल्यानंतर येणाऱ्या रकमेतून उचलेची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देतात. अशा प्रकारे शेतकऱ्यांचा फायदा होत असतो.
क्रमांक 7. सरकारच्या वतीने शेतमालाची खरेदी. सरकार किमती स्थिरीकरणाच्या उद्देशाने शेतमालाची खरेदी विपणन सहकारी संस्थेमार्फत करते. 8. सभासदांना आवश्यक माहिती पुरवणे. खरेदी विक्रीच्या सर्व व्यवहारांशी निगडीत माहितीचे संकलन या संस्था करतात. बाजारपेठेतील अद्ययावत माहितीचे संकलन करणे आणि सभासदांपर्यंत ती पोहोचवण्याची कामगिरी या संस्था पार पाडतात. ही जबाबदारी प्रामुख्याने राज्य स्तरावरील शिखर संस्था किंवा राष्ट्रीय पातळीवरील किंवा राष्ट्रीय स्तरावरील संघीय संस्था हाती घेतात. संस्थेच्या मुखपत्रातून आणि नियतकालिकातून या माहितीचे वितरण करण्यात येते. या माहितीच्या आधारे शेतमालाच्या उत्पादनाशी बाजारपेठेतील माहितीशी सांगड घालता येते आणि त्यानुसार मालाचा दर्जा, प्रकार, उत्पादन तंत्र इत्यादीत आवश्यक ते बदल करणे शक्य होते. वस्तूंच्या घाऊक व किरकोळ किमतीची माहिती सतत अद्ययावत असल्याने खरेदी विक्री व्यवहारात त्यांची फसवणूक होत नाही. क्रमांक 9. शेतमालाची निर्यात करणे. प्रगत विपणन संस्था आपल्या सदस्यांना निर्यात व्यापाराची माहिती करून देतात. आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकषानुसार उत्पादित शेतमालास या संस्था आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देते. बासमती तांदूळ, हापूस आंबा यासारख्या कृषी मालांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. सहकारी विपणन संस्था आपल्या सदस्यांना निर्यातीचे नियम, मालाची अपेक्षित गुणवत्ता व बांधणी इत्यादी बाबींसंबंधी मार्गदर्शन करते. निर्यात योग्य कृषी मालाच्या उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते, तसेच देशाला परकीय चलन उपलब्ध होते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.